कुंभ रास. कुंभ रास ही 12 राशींपैकी 11वी रास आहे. या राशीची आकृती खांद्यावर कुंभ घेतलेल्या पुरुषाच्या आकाराची आहे. या राशीचा स्वामी शनी असून अंक हे 8 आहे. कुंभ रास ही मूळ नावची आहे. ही पश्चिमेची स्वामिनी असून ही स्वामी भक्ती व राजभक्तीची परिपाक आहे. ही क्रूर, शांत, गंभीर आणि वासनापुंज आहे. वायू तत्ववाली असून दिनबली आहे. जातीने शूद्र असून विषम लंपट आहे. हिच्यामुळे जंगाचा विचार केला जातो. या राशीच्या व्यक्ती आविष्कारक, कलाकार, विचारशील, धर्मभीरू, सफल शिल्पी, नाटककार आणि कली असतो. तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती कुंभ राशीबद्दल. आता येणारा जानेवारी महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते आपण आता बघूयात. हा महिना आपल्या राशीला सकारात्मकच परिणाम देणारा असा जाणार आहे. आपल्या परिवारात काही शुभ गोष्टी घडतील किंवा चांगल्या गोष्टी घडतील किंवा चांगल्या गोष्टी घडण्याचे भविष्यात आपल्याला शुभ संकेत आत्ताच तुम्हाला मिळू शकतील. पण दोन्ही गोष्टीतून एक लाभ घडेल की आपल्या परिवारामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त आनंदी वातावरण राहील. सगळ्यांचे मन प्रफुल्लित होईल आणि घरामध्ये नवचैतन्य निर्माण होईल. सोबतच आपल्या घरात कोणाशी आपले वाद असतील, एखाद्या गोष्टीवरून मतभेद झालेले असतील तर तेही पूर्णपणे मिटतील आणि घरामध्ये आपल्या एकोपा पुन्हा प्रस्थापित होईल. आपल्यातील नाते पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल. आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती त्यांच्या कामानिमित्त किंवा सणानिमित्त कोठे बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. तरी तुम्हाला त्यामुळे थोडंसं एकटे एकटे वाटेल, पण आपण इतर मंडळींसोबत वेळ घालवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्या आत्मविश्वासात पहिल्यापेक्षाही जास्त वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल. त्यामुळे तुमचे कार्य एकदम तुम्ही व्यवस्थित आणि ठरविल्याप्रमाणे तुम्ही कराल. एखादे नवीन काम पण तुम्हाला मिळेल. पण आपला सध्याचा जो आत्मविश्वास आहे तो असाच तुम्ही कायम ठेवा. म्हणजे बघा अजून काय काय घडतं ते. सध्याचा काळ हा कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा आहे. जास्तीत जास्त एकमेकांशी बोला, संवाद साधा आणि त्यातून आपल्याला लाभच मिळेल. त्यांचे काही प्रश्न, समस्या तुम्हाला कळू शकतील आणि ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. काही नवीन कार्य तुम्हाला करण्याची पण प्रेरणा मिळेल त्यांच्याशी बोलून. जर तुम्ही कोठे पैसे गुंतवलेले असाल तर आता त्याचे लाभ मिळण्याचे योग आहेत. तुम्हाला चांगलेच आर्थिक लाभ मिळतील. आपले जे काम चालू आहे त्यात बदल घडण्याची शक्यता आहे. त्यातून आपल्याला लाभच मिळतील, फायदाच होईल. काहीतरी तुम्हाला नवीन करायला मिळेल. आपल्या घरामध्ये काही कारणाने धार्मिक कार्य घडतील. त्यामुळे पूजाविधी होण्याची शक्यता आहे आणि याचाच परिणाम म्हणजे आपल्या घरातील सर्व वाईट ऊर्जेचा, नकारात्मकतेचा नाश होऊन एक प्रकारची नवीन सकारात्मक ऊर्जा आणि पवित्रता आपल्या घरामध्ये प्रस्थापित होण्यासाठी मदत मिळेल. आपल्या कुटुंबातील कोणा सदस्याची प्रगती होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचं अख्खं कुटुंब खूपच प्रसन्न असणार आहे. आपण एखादे असे कार्य कराल की त्यामुळे आपले आई वडील दोघंही तुमच्यावर खूप खुश होतील आणि त्यांचे तुम्हाला भरभरून आशीर्वादही मिळतील. आपला समाजामध्ये असलेला मान सन्मान पहिल्यापेक्षा जास्त पटीने वाढण्याची शक्यता आहे. तसेच आपली प्रसिद्धीही भरपूर वाढेल. आपल्या जोडीदारावरचे प्रेम वाढण्याची शक्यता आहे. परंतु काही बाबींवर आपले त्यांच्याशी मतभेद पण होतील. एखाद्या मतावरून आपल्यामध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. तरी थोडंसं जपून. आपल्या परिवारात नातेसंबंधामध्ये काही सुधार होईल. सोबतच आपल्या नात्यामध्ये एकोपा वाढेल, प्रेम वाढेल. महिन्याच्या शेवटी आपल्या कुटुंबात पुन्हा एकदा नव्याने आनंद प्रस्थापित होईल. सगळीकडे सुखाचा वर्षावच होईल. वैवाहिक जीवन खूपच आनंदी राहणार आहे. परंतु इतके पण जास्त आपल्या सुखाचा दिखावा तुम्ही करू नका, कारण अचानकपणे कोणाची तरी नजरही लागू शकेल. सोबतच आपल्या नात्यामध्ये एकमेकांशी सामंजस्यपणा ठेवा, नाहीतर गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील त्यांच्या नात्यामध्ये गोडवा कमी होण्याची शक्यता आहे. सोबतच एकमेकांबद्दलचा विश्वासातही कमतरता तुम्हाला जाणवू शकेल. त्यामुळे संबंधामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर आपल्याला थोडेसे वाट पाहावे लागेल, कारण सध्याची वेळ ही विवाहासाठी योग्य नाही. त्यामुळे ह्या महिन्यात तरी तुम्ही थांबा, म्हणजे प्रयत्न सुरूच ठेवा. फक्त बोलणीसाठी तुम्ही थोडीशी वाट बघावी. महिन्याच्या सुरुवातीला वैवाहिक संबंधामध्ये परस्परांमधील समज आणि काही कुरबुरींमुळे थोडासा ताण येण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी आपल्यामधील प्रेम पुन्हा पहिल्यासारखे होईल. विश्वासामध्ये पण वाढ होईल. त्यामुळे जर काही अशा गोष्टी घडून आल्या तर थोडंसं सहनशीलता ठेवा, संयम ठेवा. उगीचच वाद वाढवत तुम्ही बसू नका किंवा गैरसमजही वाढवू नका. फक्त बोलून किंवा प्रयत्न करून एकमेकांमधला जो काही गैरसमज झालेला आहे तो मिटवण्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. आपण धन कमवण्यामध्ये समर्थ असाल. त्यातून आपल्याला थोडी का होईना पैसे बचत करण्याची संधीही मिळेल.
परंतु अपेक्षेपेक्षा कमी पैसे तुम्ही बचत कराल. पण न करण्यापेक्षा थोडी का होईना बचत केलेली बरीच असणार आहे आणि ती बचतच तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला मदतच करणारी ठरेल. अचानकपणे आपल्याला खर्च पडतील किंवा खर्च वाढतील आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला कुठेतरी कर्जही काढावे लागण्याची शक्यता आहे. खर्च अनपेक्षितपणे आल्यामुळे आपण थोडंसं गोंधळून जाल किंवा गोंधळामध्ये पडाल. व्यावसायिक वर्गाला काही वेगवेगळ्या प्रकारच्या चढउताराला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून शेवटी लाभच आपल्याला मिळेल. उलट या फरकाचा तुमच्या व्यवसायाला फायदाच होईल. कोणतेही काम किंवा करार जर तुम्ही करणार असाल तर ते सरकारी नियम पाळूनच करा, म्हणजे भविष्यामध्ये पुन्हा अडचणी येणार नाहीत. वेळ लागला तरी चालेल, पण नियमांच्या आधारानेच कोणतेही काम करा. कोणतेही काम करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट तुम्हाला जर पास करून घ्यायची असेल तर जे काही सरकारी नियम आहेत किंवा जे काही नियम आहेत ते तुम्ही पाळूनच कोणतीही गोष्ट करा किंवा यश मिळवण्यासाठी तसे प्रयत्न करा. उगीच शॉर्टकट अवलंबू नका, कारण आपल्याला त्याचे जसे आपण प्रयत्न कराल तसेच आपल्याला परिणामही मिळतील. सोबतच जर तुम्ही व्यवसायामध्ये कुठे पैसे गुंतवलेले असतील तर त्यातून तुम्हाला सध्या तरी कमी प्रमाणात का होईना पण आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि तेच लाभ तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये थोडीफार का होईना पण मदतच करतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी एखादे कार्य किंवा टार्गेट सोपवलेले असेल तर व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे वेळेत पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही जी मेहनत इतक्या दिवस घेतलेली आहे, तुमची जी तुम्ही प्रतिमा तयार केलेली होती, तुमची जी ओळख होती तुमच्या कामाच्या ठिकाणी की तुम्ही प्रत्येक काम हे वेळेत पूर्ण करत होता, तर ती ओळख, ती प्रतिमा कुठेतरी खोटी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमची इमेज जपायची असेल तर प्रामाणिकपणे आणि वेळेत पूर्ण तुम्ही ते काम करा, नाहीतर आपल्या इमेजला धक्का लागण्याची दाट शक्यता आहे. सोबतच आपले काम पूर्ण करण्यासाठी निश्चितच आपल्याला आपल्या साथीदारांचा किंवा आपले जे काही सहकारी मंडळी आहेत त्यांचा आपल्या कामामध्ये सहयोग मिळेल आणि आपल्यावर सोपवलेले कोणतेही काम तुम्ही पूर्ण जोमाने पूर्ण कराल, त्यामुळे तुमची प्रशंसा होईल. तरुण वर्गाला काही नव्या ओळखी घडण्याचा काळ आहे. त्यातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल किंवा तुम्ही एखाद्या अमुक क्षेत्रामध्ये करिअर जर करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील. त्यातून तुम्हाला यशच मिळेल, फक्त प्रयत्न करावे लागणार आहे. सोबतच काही तरुण हे नवीन नोकरीच्या जर शोधात असतील तर तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळण्याचा काळ आहे. नक्कीच तुमचे प्रयत्न फळाला जाईल आणि तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपल्याला हवी तशी नोकरी सध्या मिळण्याचा योग आहे. तर जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर अजून जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू ठेवा. नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे घडण्याची शक्यता आहे. अजिबात तुम्ही वेळ वाया घालवू नका. महिला वर्गाला हा काळ घरी आणि कामावरती दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत करणारा असा जाणार आहे. भरपूर धावपळ होईल. सोबत आपण आपले आरोग्यही सांभाळत सगळे काम तुम्हाला करावे लागणार आहे. सध्या सण आहे. सण असल्यामुळे तुमच्यावर कामाचा डोंगर असणार आहे. तरी घाबरू नका. इतर कुटुंबीय मंडळी तुम्हाला नक्कीच तुमच्या कामामध्ये अगदी धावून येतील, तुमच्या मदतीला धावून येतील. त्यामुळे तुमचं थोडं का होईना काम कमी होईल. सोबतच स्वतःची तब्येत तुम्ही आधी सांभाळा आणि आपल्या जुन्या काही मैत्रिणींना अचानकपणे तुम्ही भेटाल किंवा तुम्ही एक छोटंसं गेट टुगेदर कराल. त्यातून तुमचं मन खूपच पहिल्यापेक्षाही जास्त प्रफुल्लित होईल, खुश होईल आणि तुम्हाला एक नवीन प्रकारची चेतना मिळेल, ऊर्जा मिळेल आणि त्यामुळे तुम्ही पुन्हा तुमच्या जे काही नवीन रुटीन आहे त्याच्याकडे तुम्ही पुन्हा नव्या ऊर्जेने काम करायला सुरुवात कराल. तरी या प्रत्येक क्षणाचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला कोठे यात्रेला किंवा प्रवासाला पण तुम्ही जाणार असाल किंवा जाण्याच्या विचारात असाल तर नक्कीच जा. अगदी सुंदर प्रवास तुम्हाला घडेल. हवं तिथे फिरायला जा किंवा तीर्थयात्रेला जायचं असेल तर नक्कीच जा. तुम्हाला थोडंसं ताजेतवाने वाटेल, नवी उमेद मिळेल आणि वापस आल्यानंतर पुन्हा तुम्ही नवीन उत्साहाने तुमच्या रुटीन कामाला लागाल, दररोजच्या कामाला लागाल. विद्यार्थी वर्गाला अतिउत्साहाचा असा काळ आहे. भरपूर आनंदी तुम्ही असाल. त्यामुळे अभ्यासामध्ये आपोआपच लक्ष तुमचं लागेल. मनासारख्या काही गोष्टी घडल्यामुळे तुमचं मन अगदी प्रसन्न राहणार आहे. तुमचं ध्येय अजूनच तुमच्या पुढे स्पष्ट होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना काही नवीन प्रकार एकाग्रतेसाठी तुम्हाला शिकावयास मिळतील. तसेच अभ्यासामध्ये एकाग्रता वाढून काही नवीन लोकांची तुमची ओळख्या होतील. त्यातून तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काही अजून महत्त्वपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल. तरी तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्या, लाभ घ्या.
ज्येष्ठ मंडळींना हा महिना भरपूर हर्ष उल्हासाने परिपूर्ण असा जाणार आहे। आपल्या प्रियजनांच्या भेटीगाठी होतील, त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल। तुम्ही अजून उल्हासाने परिपूर्ण राहाल। फक्त थोड्याशा शारीरिक कुरबुरी डोकंवर काढतील, परंतु आपल्या आनंदापुढे त्यांचा काही टिकाव लागणार नाही। एकंदरीतच पाहता हा महिना आपल्याला भरपूर सकारात्मक गोष्टी घडवणारा असा जाणार आहे। काही समस्याही समोर येतील, त्याचा तुम्ही सामना करा। काही गोष्टींना तुम्हाला फेस करावे लागणार आहे। चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। प्रत्येक गोष्टींचा तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करा, पुरेपूर त्याचा फायदा घ्या। तरी नवीन वर्ष सुरू झालेलंच आहे आणि वर्षाचा सगळ्यात पहिला सण आलेला आहे आणि तो म्हणजे मकर संक्रांती, महिलांचा सगळ्यात आवडता सण। हा सण तर खूपच आनंदाने, गोडव्याने, प्रसन्नतेने असा भरलेला असतो। तरी ही मकर संक्रांती तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये भरभरून गोडवा निर्माण करणारी जाओ, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे। तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। आणि महत्त्वाचं ते राहूनच गेलं ते म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।